नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं NR स्पेसमध्ये। आज सकाळीच मार्केटला जाऊन आलो। रविवारी छान असा भाजीपाला मिळाला होता आणि येताना काही फिश पण घेऊन आलो। तर आज मी त्याचीच थोडीशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा मी कोणकोणते फिश आणले। याला हे छोटे फिश आहे, ते मी आता नाही करणार, ते स्वच्छ धुवून मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। आणि हे नदीतले मासे आहेत, सौंदळे फिश म्हणतात याला मी आज फ्राय करणार आहे आणि हे खूपच छान टेस्टी लागतात। तुम्ही एकदा आणून बघा। त्यासोबत मी थोडेसे ओले बोंबील पण आणलेले आहे। ओले बोंबील कसे करतात मला माहित नाही, मी पहिल्यांदाच हे आणलेले होते, त्यामुळे म्हटलं आपण आपल्या पद्धतीने एकदा करून बघूया कसे होतात ते। आणि हे जे बारके मासे आहेत याला यार्ली वगैरे काहीतरी म्हणतात, पण याला स्वच्छ करायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी आता ते करणार नाही। आणि सोबतच मी आता हे फिश जे आणलेले आहे त्यांना स्वच्छपैकी धुवून घेते आणि चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, म्हणजे चाळणीमध्ये सगळं पाणी त्याचं व्यवस्थित नितरून जाईल। आणि मग नंतर मी एका डब्यामध्ये ठेवून त्याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। मीठ वगैरे याच्यामध्ये मी काही घालणार नाही, कारण मला हे मासे स्वच्छ करावे लागतील। ते कसे स्वच्छ करायचे आणि हे पण मासे खूप छान लागतात, एकदा तुम्हाला मी ते दाखवेल। त्यानंतर मी इथे करणार आहे रस्सम आणि भात। तर मी थोडीशी तुरीची डाळ पण घेतलेली आहे, रसम बनवण्यासाठी 4-5 टोमॅटो घेतलेले आहे। तुरीची डाळ मी कुकरमध्ये टाकली आहे शिजण्यासाठी। टोमॅटो जरा थोडेफार कच्चेच होते। रसमसाठी चांगले टोमॅटो घ्या, असे मऊसूत आणि लाल असलेले। त्यानंतर मी टोमॅटो चांगले व्यवस्थित कापून घेते आणि त्याच्यासाठी थोडं गरम पाणी केलेलं होतं, टोमॅटो त्याच्यामध्ये टाकते। टोमॅटो गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर लवकरच ते मऊ होतात, त्यामुळे मी आधी ते टाकून देते। त्यानंतर माशांना पण थोडंसं हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलेलं आहे, त्यांना व्यवस्थित धुवून स्वच्छ करून। आणि माशांना जो मसाला लावायचा आहे तो आता मी इथे बनवून घेते। यासाठी मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालणार आहे। यासाठी लाल मसाला पण मी वापरत असते, पण आमच्या घरामध्ये असं हिरवं वाटण घालून जरा फिश फ्राय केले तर ते खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारेच करत असते वाटण। खूप सारा लसूण घेतलेला आहे, म्हणजे चव पण छान लागते। आणि हिरवी मिरची आवडीप्रमाणे तिखट घेतले। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, तसं माशांना पण हळद, मीठ आणि लिंबू लावलेलं असल्यामुळे इथे मीठ थोड्या प्रमाणात घातलं आहे। आणि चवीनुसार कोथिंबीर घातली आणि याला छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे। हे बारीक केलेलं वाटण आता मी माशांना लावून ठेवते, म्हणजे ते त्याच्यामध्ये मुरेल तोपर्यंत इकडे मी रसमची तयारी करून घेते। आता हे बोंबील जे आहेत, ओले बोंबील, तर ह्यांना मी हे वाटण पण लावून घेतलेलं आहे, पण याला जे मी वेगळ्या पद्धतीने फ्राय करणार आहे त्याचा मी वेगळा मसाला तयार केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते। म्हणजे हिरवं वाटण हे आहे त्याला लावायचं, पण पुन्हा आपण जे पीठामध्ये घोळवून ज्या वेळेला माशांना लावतो तर मी ओल्या बोंबलाला ते वेगळं लावणार आहे आणि हे जे सौंदळे फिश आहे याला वेगळे लावणार आहे। तर हे बघा, हे फिशमध्ये असं पूर्ण आतपर्यंत छानपैकी ते हिरवी मिरचीचं जे वाटण आहे त्याला व्यवस्थित माशांना चोळून लावायचं पूर्ण आतपर्यंत, म्हणजे कसं आहे मासे छान मुरतात पण आणि त्याला चव पण खूप छान लागते। आणि माशांमध्ये पाणी पण नाही राहिलं पाहिजे, एकदम व्यवस्थित त्याला चाळणीमध्ये ठेवून बऱ्यापैकी त्याचं पाणी नितरलं पाहिजे। तर तुम्ही अशा पद्धतीने हे फिश आणा आणि करून बघा। फ्राय केलेलेच छान लागतं, कारण याची भाजी एवढी चांगली वाटली नाही मला, मी एकदा बनवून बघितलेली होती, पण फ्राय खूपच छान लागतं। आणि याचे काटे जर समजा हे जर फिश तुम्हाला छोटे मिळाले तर छोटेही घ्या, की याचे काटेसुद्धा तुम्ही खाऊ शकता, एवढे क्रिस्पी होतात ना, खूप छान लागतं हे मासे। आणि जास्त काही महाग पण नाही, एकदम स्वस्त मिळतात, पण बघून घ्या व्यवस्थित सौंदळ्याचा आहे की नाही तो। त्यानंतर मी इथे रसमसाठी थोडेसे जिरे आणि अख्खे 3-4 मिरे घेतलेले आहे आणि थोडं लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे, त्याला ओबडदोबडच मी असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे टोमॅटो आता चांगले मऊ झाले आहे गरम पाण्यामुळे, आणि थोडासा कढीपत्ता पण मी घेतला आहे, त्याला पण व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे, त्याचा फ्लेवर असा उतरतो पाण्यामध्ये। आणि जे पण टोमॅटोचे जे साल असे निघतात ते मी काढून टाकलेले आहे, म्हणजे खाताना ते नकोच। तर रसमसाठी जे आहे ना, तर ते असे गावठी टोमॅटो घ्यायचे। जर गावठी टोमॅटो जर नाही असेल तर थोडीशी चिंच पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो। चिंच थोडीशी भिजत टाकून तिचा कोळ वगैरे काढून ती वापरायची। त्यानंतर आता मी इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, थोडंसंच तेल याच्यामध्ये टाकलं आहे
कढीपत्ता आणि जिरे आणि मिरयाचं जे ओबडधोबड वाटण करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकलं. त्यानंतर थोडासा हिंग पण टाकला आणि माझ्याकडे रसम मसाला होता जो मी चेन्नईवरून आणलेला होता, तर तो मी याच्यामध्ये टाकला. तुमच्याकडे जर रसम मसाला नसेल तर तुम्ही थोडासा सांबार मसाला पण यामध्ये ॲड करू शकता. चव खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की रसम बनवून बघा. ही रसम आपल्या तोंडाला चव नसेल वगैरे तर अशा पद्धतीने रसम बनवून नुसती पिली तरी खूपच भारी लागते. आणि थंडीच्या दिवसांमध्ये, पावसाळ्यामध्ये अशी गरम रसम भातासोबत दही वगैरे असं घेऊन जर खाल्लं तर खूपच भारी लागते. आता हे सगळं मी टाकलेलं आहे आणि आता याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर तुरीची डाळ पण आता चांगली व्यवस्थित शिजलेली होती, ती पण आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित टाकून घेऊया आणि गरजेप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. रसम ही जास्त घट्ट पण नाही ठेवायची, अशी थोडीशी पातळच ठेवायची. तुम्ही तुरीच्या डाळीचं नुसतं पाणी वापरलं तरी चालेल, पण मी थोडंसं घेतलं होतं त्यामध्ये तुरीची डाळ पण. त्यानंतर आता ही रसम एकच उकळी आल्यानंतर हिला झाकून ठेवायचं, लगेच गॅस बंद करायचा, जास्त वेळ हिला उकळू द्यायचं नाही. आणि आता इथे मी फिश फ्राय करणार आहे, त्याच्यासाठी मी थोडासा रवा घेतलेला, बारीक रवा घेतलेला, तांदळाचं पीठ, हळद, मीठ आणि थोडीशी लाल मिरची टाकलेली होती आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता इकडे मी भात पण लावून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि कढई ठेवलेली आता फिश फ्राय करण्यासाठी. त्यामध्ये मी सौंदळे मासे जे आहे ते घेतले आणि त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने हे मिश्रण लावल्याच्या नंतर त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. लो टू मिडियम फ्लेमवरती छानपैकी तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपलं आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्या. खूप छान लागतं हे मासे, असे कुरकुरीत होईपर्यंत आणि पूर्ण कडक होईपर्यंत याला फ्राय करायचे. व्यवस्थित एका बाजूने पूर्ण फ्राय झाल्याच्या नंतरच आपण त्याला टर्न करून घ्यायचे. आणि जास्त पण गॅस असा मोठा नाही करायचा, नाहीतर मग वरून मासे असे छानपैकी कुरकुरीत होतात पण आतून ते कच्चे राहतात. त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती मासे फ्राय करून घ्यायचे. आता हे मासे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी जे ओले बोंबील आहे त्याच्यासाठी पण वेगळं पीठ तयार करून घेतले. म्हणजे त्याच्यामध्ये ना मी बेसन पीठ आणि थोडासा रवा, मीठ आणि थोडा गरम मसाला आणि तांदळाचं पीठ असं सगळं मिक्स करून घेतलं आहे. बघा रसम पण झालेली आहे, एकदम गरमागरम छान अशी रस्सम, भात आणि हे मासे, खूपच छान कॉम्बिनेशन वाटतं. एक साऊथ इंडियन डिश तयार होते. तुम्ही एकदा अशी रसम बनवून बघा, खूपच छान लागते. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, म्हणजे रसम, भात आणि हे छान कुरकुरीत मासे, हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.